आज आपण या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे त्याचा अर्थ जनरेटर थोडक्यात याची आपण माहिती घेणार आहे। मायकल फॅराडेनं याचं संशोधन केलेलं आहे। इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा विज्ञान भाग 2 मध्ये याचा संदर्भ आलेला आहे। या ठिकाणी थोडीशी हे जे जनरेटर तयार केले याची आपण माहिती घेऊया। या जनरेटरचा जर थोडासा आपण रचना बघितली तर या ठिकाणी काय केलेलं बघा की हा जो भाग आहे तो चुंबकीय क्षेत्र तयार केलेला आहे। या ठिकाणी आपण दिसू शकतोय एन किंवा साऊथ पोल या ठिकाणी तयार केलेला आहे चुंबकाचा आणि याची क्षमता वाढवण्यासाठी आणखीन एक चुंबक याच्यामध्ये ठेवतो आणि मध्ये तांब्याची जी कॉईल आहे ती कॉईल रोटेट करण्यासाठी या ठिकाणी पुली बसलेली आहे। आता काय करायचं आपल्याला पुलीच्या साहाय्यानं ही जी तांब्याची कॉईल आहे रिंग आहे ती काय करायची याच्यामध्ये आपल्याला फिरवायची आहे। ही तांब्याची कॉईल विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये जोरदाराने फिरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विद्युत धारेची निर्मिती झालेली या बल्बमधून दिसणार आहे। मग या ठिकाणी काय करतो की मी पुलीच्या साहाय्याने या ठिकाणी ह्या विद्युत चुंबकीला सुरुवात करतो। आपण दिसू शकते बघा की या ठिकाणी बल्ब लागलेला आहे म्हणजे याचा अर्थ तांब्याची कॉईल या ठिकाणी मी चुंबकीय क्षेत्रामध्ये जर फिरवली तर आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसू शकते या ठिकाणी बल्ब प्रज्वलित झालेला आहे म्हणजे विद्युत निर्मिती झालेली आहे। याला जनरेटर सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतोय, विद्युत चुंबकीय प्रवर्तक म्हणू शकतोय। दाखव